तर नमस्कार मित्रांनो, मी मुकुंदा गुरनुले तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, झाडीपट्टी लाईव्ह कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून झाडीपट्टीमधील नावाजलेले व्यक्तिमत्व, झाडीपट्टीमधील सुप्रसिद्ध कलावंत व आपल्या झाडीपट्टीमध्ये काही शून्यामधून मोठं निर्माण केलं त्यांची आपण झाडीपट्टी लाईव्ह कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून आपण मुलाखत जाणून घेत असतो। यापूर्वीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत, तिथे जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता। तर माझ्या सोबत आहेत आपल्या झाडीपट्टीतील बालकलावंत, यांचे व्हिडिओ एवढे व्हायरल गेल्यात 1,24,000 लोकांनी बघितलेला आहे। तू आई माझी ग लाडाची हा जो गाणं होता, हा गाणं त्या गाण्याला आपल्या झाडीपट्टीतील लोकांनी भरभरून प्रेम दिलाय। खूपच गाणं हा व्हायरल गेलाय। तर जयेश, तुझं स्वागत आहे आमच्या झाडीपट्टी लाईव्ह कट्टा या उपक्रमामध्ये। तर सर्वप्रथम तुझं आमच्या प्रेक्षकांना परिचय दे। माझं नाव जयकार हरिदास नेता, जामसाळा जुना, तहसील सिंदखेड, जिल्हा चंद्रपूर। माझी ग लाडाची गुणाची, तू गुणाची लाडाची गुणाची, तू आई माझी ग लाडाची गुणाची, तू आई माझी ग लाडाची गुणाची, तू मूर्ती सोन्याची, तू मूर्ती सोन्याची, तुझी कीर्ती मोलाची, तुझी कीर्ती मोलाची, तू आई माझी ग लाडाची गुणाची। हे तू जे गाणं म्हणतं तू आई माझी ग, ते गाणं खूप व्हायरल गेलाय। आपल्या युट्यूब चॅनलवरती पण 1,00,000 लोकांच्या वर प्लस व्ह्यूज आलेले आहेत आणि इतर चॅनलवरती आहेत झाडीपट्टीच्या, तिथं पण खूप लोकांनी पसंती दिली आहे। तर आता तुझा संपूर्ण प्रवास सांग की म्हणजे तुला जे गाण्याचा छंद आहे हा कसा लागला? मला गाणं म्हणायची खूप आवड होती आणि ते मला पप्पाजींनी शिकवले आणि त्यामध्ये बहुत गाणं म्हणायची खूपच आवड होती। मी खूप लहान होतो आणि माझे पप्पा मला खूप शिकवायचे आणि त्यांनी बी पेटी तबला वाजवायचे आणि त्यांनी वाजवता मला बी छंद लागला आणि ते छंद लागण्याबरोबर मला शिंदेमध्ये हार्मोनियम शिकायचे म्हणजे सर होते, त्यांच्याकडे गेले आणि विचारले की आमचा एक मुलगा आहे की त्याला शिकवाल काय? तर हो म्हणाले। तर का नाही ते मग गेलते, मग मी पण गेलो। पहिल्या दिवशी म्हणजे खूप घाबरलो मी, तर मग मला खूप आवड होती, तर मग मी गेलो। मग मला त्रिताल, दादरा, केरवा हे मला खूप शिकवलं आणि मग त्यानंतर मग मला काय राग दिला एक राग। मग पहिल्या गणी हा कसा वाजवायचं काय मला समजत नव्हतं ना, तर मला मग आलंय। मग आल्यानंतर हे सोपंच आहे म्हटलं, तर सर अजून द्या म्हटलं मी, तर मग हे वाजवता म्हणजे आलंय। तुझा आवाज एवढा खूप सुंदर आहे, म्हणजे गाणं पण म्हटले खूप लोकांनी पसंती केली आपल्या झाडीपट्टीतल्या लोकांनी। तर जे गाणं गाजलेलं आहे तू आई माझी ग लाडाची गुणाची, म्हणजे या गाण्यामागे किती मेहनत घेतली? या गाण्यामध्ये शेखर डोंगरे सर आहेत ना, त्यांनी मला म्हणजे पहिल्या गाणीमध्ये काही लहर बीर काही मारता नव्हतं येत, तर काय नाही त्यांनी सांगितलं मला का असं करायचं असं, तर माझी पहिला प्रॅक्टिस घेतली त्यांनी सरांनी नाही का। तर गाणं म्हटलं मी, तर थोडासा प्रॅक्टिस कर म्हटलं घरी जाऊन का नाही, तर का नाही मग प्रॅक्टिस केलं मी। तर मग प्रॅक्टिस करण्यानंतर दुसऱ्यांदा तालीम होता ना, तर तालीम होताना का नाही वा खूप सुंदर म्हणे, थोडासा का नाही लहर मार म्हणे, तर मी मग ते केलं। तर ते गाणं जे गाजलं ते आमच्या आता प्रेक्षकांना म्हणून दाखव, वाजव।
माझी ग लाडाची गुणाची तू गुणाची लाडाची गुणाची तू आई माझी ग लाडाची गुणाची तू आई माझी ग लाडाची गुणाची तू मूर्ती सोन्याची तुझी कीर्ती मोलाची तुझी कीर्ती मोलाची तू आई माझी ग लाडाची गुणाची तू आई माझी ग लाडाची गुणाची गोड तुझी वाणी आभाळाची माया अमृताच पाणी शीतलची छाया तू कडी सुगंधाची तू व्यसंगनाची तू व्यसंगनाची तू आई माझी ग लाडाची गुणाची तू आई माझी ग लाडाची खूप सुंदर गाणं म्हटलं तुम्ही. जेव्हा पहिल्यांदा स्टेजवरती तू गाणं म्हणायला गेला कुठेही असो तेव्हा म्हणजे काय वाटत होतं मग मनामध्ये? ते मनामध्ये वाटायचं का मला म्हणता येतील का नाही. मी खूप घाबरायचे नाही का. तर मी म्हणालो मग ते स्टेजवर गेलो आणि माझी पहिलाच प्रवेश होता त्यामधले नाही का. तर खूप घाबरल्यावानी होतं. फिर गाण्या म्हणल्यावर नाही का म्हणता येते बा असं वाटत होतं मला का पुन्हा अजून प्रॅक्टिस करेन आणि अजून झाडीपट्टीमध्ये नाही का माझं नाव निर्माण करेन अशी माझी इच्छा आहे अजून. म्हणजे आवड कशी का निर्माण झाली म्हणजे नाटकामध्ये काम करायची? नाटकामध्ये काम करायची निर्माण म्हणजे हे पप्पाजी नाही का तर गाणं म्हणत होते आणि ते मला आनंद होते. तर ते हिरावण काकाजी नाही का ते ऐकले होते आणि भजनामध्ये जात होतो ना मी. तर त्यांना माहीत झालं का गाणं म्हणू शकते हे. तर तसं मग म्हणजे भजनामध्ये पण जात असते. एक भजन म्हणून दाखव आमच्या प्रेक्षकांना. झूठी गुलाम शाही क्या डर बता रही है. झूठी गुलाम शाही क्या डर बता रही है. जुल्मों का खौफ देकर किसी को डरा रही है. झूठी गुलाम शाही क्या डर बता रही है. टुकड़ियाने यही है ठानी दूर हो यहाँ गुलामी दूर हो यहाँ गुलामी करके बड़ा है दम से क्रांति की आंधी लाने. इस क्रांति को मिटाने इस क्रांति को मिटाने क्या डर बता रही है. झूठी गुलाम शाही क्या डर बता रही है. खूप सुंदर गाणं म्हटलं तुम्ही. गाणं सर्व प्रेक्षकांनी म्हणजे 1,00,000+ लोकांनी म्हणजे जे गाणं बघितलं आणि त्या गाण्याला भरभरून प्रेम दिलं त्या लोकांना काय सांगशील? त्यांनी मला बहुत हे केलं आहे. मी त्यांचं खूप खूप आभारी आहे आणि मी त्यांची असेच प्रत्येकात सगळ्यांनी वागावं तरी मी त्यांचं धन्यवाद. म्हणजे सर्वप्रथम कोणत्या नाटकामध्ये काम केलं होतं?
सर्वप्रथम व्यथा एका संसाराची. त्याच्या अगोदर मग भजन स्पर्धेमध्ये वगैरे जात होते का? हो हो. म्हणजे हा भजनाचा वगैरे छंद आहे हा कसा लागला? हे माझे वडीलच करायचे आणि ते घुमायचे, इकडे तिकडे जायचे. आणि मला गोंधळ्यामध्ये म्हणजे पहिली स्पर्धा नाही का, त्यांनी गोंधळ्यामध्ये खेळवली. मग ते शाळेत वगैरे आपल्या सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, हो मग तिथे वगैरे भाग घेत असतो का? हो हो. सर्वोदयमध्ये मी घेताना म्हणजे तिथं काय केलं होतं? तिथं टीचरने मला सांगितले, तुला गाणं म्हणता येते का म्हटलं. तर हो म्हटलं होतं. तर मग तुला एक गाणं म्हणायचं आहे म्हटलं. तर पहिलीच गण म्हटलं मी, रे गणराया. म्हणजे ते गण म्हटलं ते म्हणून दाखवा आमच्या प्रेक्षकांना. रे गणराया नमितो आधी तुला, रे गणराया नमितो आधी तुला, नमितो आधी तुला, नमितो आधी तुला, नमितो आधी तुला, रे गणराया नमितो आधी तुला, रे गणराया नमितो आधी तुला, सर्वांगी सेंदूर चरचुनी, सर्वांगी सेंदूर चरचुनी, प्रेमी हिरा माकला, प्रेमी हिरा माकला, प्रेमी हिरा माकला, रे गणराया नमितो आधी तुला, रे गणराया नमितो आधी तुला. हे पण खूप छान गाणं म्हटलं. आणि जेव्हा तू पहिल्यांदा म्हणजे शाळेमध्ये गाणं म्हटलं, म्हणजे हे वाला भजन म्हटलं, म्हणजे तेव्हा कसं वाटत होतं सुरुवातीला? सुरुवातीला मला खूप खूप भीती वाटायची नाही का. तर पहिल्यांदा मला टीचरने मोका मिळाला आहे का नाही का. तर मला टीचरने सांगितले की खूप गाणं म्हण, चांगलं म्हण, लोकांना प्रेक्षकांना नाही का तर खूप आवडलं पाहिजे असं म्हण. तर मग मी म्हणालो. तर बघा आता एक नाट्यसंगीत नाही का चांगलं वालं ते म्हणून दाखव आता. सुरत पिया गेन छिन विसरावे, सुरत पिया गेन छिन विसरावे, हर हर दम उनकी याद आए, हर हर दम उनकी याद आए, सुरत पिया गेन छिन विसरावे, सुरत पिया गेन छिन विसरावे, ने नोर नो समाये, ने नवोर नवो समाये, ने नवोर नवो समाये, तड़पत हूँ बिलखत नैन निभाए, तड़पत हूँ बिलखत नैन निभाए, नैन निभाए, नैन निभाए, अखियाँ निरसुवन धर लाए, सुरत पिया गेन छिन विसरावे, सुरत पिया गेन छिन विसरावे. हे पण गाणं खूप छान म्हटलं तू. आणि म्हणजे आता समोर आपल्या झाडीपट्टीमध्ये तुला म्हणजे कोणतं जे गायक आहेत आपल्या झाडीपट्टीतील, म्हणजे आपल्याला तसं वाटते की आपण त्यांसारखा बनायला पाहिजे. सर्वांनाच वाटते जे कलावंत म्हणजे काम करतात त्यांना वाटते की जो त्यांचा एक टार्गेट राहते कोणीतरी की आपल्याला त्यांच्यासारखं काम करायला म्हणजे आवडेल. तर म्हणजे तुला कोण आवडतात झाडीपट्टीमध्ये? मला झाडीपट्टीमध्ये आवडतात
स्वर भारत स्वप्नील बनसोड नाही का आमच्याच प्रेसमधले नाही का त्यांनी खूप भीमाचे गाणे म्हटले, त्यांनी वेगवेगळे गाणे म्हटले, तर मी त्यांचा खूप फॅनच आहोत. तर त्यांनी भी मला खूप छान शिकवलं, बहुत काही शिकवलं. ते असं असं म्हणायचं, लहर कुठे मारायचं, त्याने खूप मला शिकवले. मग सुगम संगीत जे कार्यक्रम होत असतात मग त्याच्यामध्ये वगैरे जात असते का? हो, म्हणजे आतापर्यंत किती कार्यक्रमामध्ये भाग घेतलाय? ते हे गावी म्हटलं, शिंदेवाईला म्हटलं, त्या तुळशी लॉनमध्ये नाही का. तर बघा मित्रांनो, आपण आपल्या झाडीपट्टीतील जयेश, म्हणजे जयेश किती वर्षाचा आहे तू आता? 14 वर्षाचा. 14 वर्षाचा. म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या झाडीपट्टीमध्ये सर्वत्र लोकांनी पसंती केली आहे. म्हणजे एवढं गाणं म्हणजे छान म्हणतं, आवाज खूप छान सुंदर आहे. तर आपल्या झाडीपट्टीमध्ये म्हणजे एवढे काम करण्याचे खूप मोठे कलावंत आपल्या झाडीपट्टीमध्ये आहेत. तर तुझे खूप खूप धन्यवाद की तू आमच्या झाडीपट्टी लाईव्ह कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून तू आमच्यासोबत तुझा जो प्रवास आहे, जर्नी जी आहे ते आमच्यासोबत शेअर केली. त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो, आपल्या झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमांचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि विशेष म्हणजे झाडीपट्टी लाईव्ह कट्टा हे नवीन उपक्रम आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून झाडीपट्टी येथील नाट्यलेखक, गीतकार, संगीतकार, आपल्या झाडीपट्टीमधील जे खूप मोठे व्यक्ती आहेत, शून्यामधून काहीतरी मोठं निर्माण केलं, यांची आपण मुलाखत या उपक्रमाच्या माध्यमातून जाणून घेत असतो. तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या झाडीपट्टीमधील घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद जयेश, तुझे खूप खूप धन्यवाद.